आदिवासी पारधी समाजाचे प्रबोधन होण्यासाठी, त्यांच्यात परिवर्तन होण्यासाठी आज महिला दिन आयोजित केलेला आहे। या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आदिवासी पारधी समाजाचे नेते असतील, पुढारी असतील, पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वजण इथे बारडगाव सुद्रीक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती आज जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे आणि या जागतिक महिला दिनानिमित्त पहिलं भाषण होणार आहे साक्षी सचिन काळे, ही इयत्ता 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी। तिचं असं एक संवेदनशील असं भाषण होणार आहे आणि ती महिलांना, पुरुषांना आणि सर्वच घटकांना तिचं भाषण ऐकण्यासारखं भाषण आहे। ते आपण तिच्याकडून ती वटवून घेऊ, तिने ती भाषण करावा। वार नाही तलवार आहे, शमशेराची धार आहे। स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती धगधगता अंगार आहे, ती धगधगता अंगार आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्त आपण सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। क्षणकाळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री। आई, बहीण, मुलगी, पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री। प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री। स्त्रीशिवाय कुटुंब नाही आणि कुटुंबाशिवाय समाज नाही। स्त्री आपले मूल संस्कारशील अद्वितीय घडावे म्हणून जीवाचे रान करते। मूल पोटात वाढण्यापासून ते सुसंस्कृत व्यक्ती बनेपर्यंत ती जबाबदारी स्त्री स्वीकारते। ती जबाबदारी स्त्री विना तक्रार पार पाडते। त्यामुळे साने गुरुजी, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे अनेक महापुरुष घडले। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री डाल बनते। त्यामुळे स्त्री डाळ बनते। स्त्री फक्त कुटुंबासाठी झटते असे नाही, तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या अनेक स्त्रिया मायभूच्या रक्षणासाठी रणांगणी झाल्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई शिक्षणानंतर शिकून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। त्यांनी स्त्री बनण्याचे अतुलनीय योगदान दिले। आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे। सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत ती आघाडीवर आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पहिल्या महिला पंतप्रधान अंतराळवीर, पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, समाजसेविका मदर तेरेसा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी, महिला खेळाडू पी.टी. उषा, पी.व्ही. सिंधू अशा अनेक स्त्रियांनी आपले कर्तृत्व गाजवले आहे। आज महिलांचा गौरव केला जातो, पण तरी देखील महिलांच्या समोर अनेक समस्या आहेत। स्त्रीभ्रूण हत्या, लैंगिक अत्याचार, हुंडाबंदी अशा कितीतरी समस्या महिलांना पदोपदी भेडसावतात। त्या समस्या दूर केल्या तर विस्तारेल, पण आपला भारत देश विकासाच्या अग्रेसर बनेल। शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाबाईंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भाषण करतील सृष्टी सचिन काळे। कुणाला बोलणं गटपार बडबड कर करी बोल। माझे नाव काळे सृष्टी सचिन। सर्वांना माझा नमस्कार। जिजाऊ सावित्री अहिल्याची लेख आहे, कल्पना दुसरीता आकाशात तुझी झेप आहे। माननीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू, आज 8 मार्च जागतिक महिला दिन हा जगभरात साजरा केला जातो, तरी देखील आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महिला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे। त्या आपल्या जीवनात आई, मुलगी, बहीण आणि पत्नी इत्यादी रूपात
आदर निर्माण करावा असं आपल्या सर्वांना वाटतं. धन्यवाद. करतील ईश्वर काळे. आज 8 मार्च हा 8 मार्च हे आपल्या जगामधला एक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला जागतिक महिला दिन असं म्हटलं जातं. या जागतिक महिला दिन निमित्ताने एक असं महिलांना असं एक स्थान मिळवून दिलेलं आहे की ते महिलांचं आपण काय किती महिलांनी आपल्या या देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये त्यांनी जे उत्क्रांती केलेली आहे, तर त्याचं एक उदाहरण म्हणून आज जागतिक महिला दिन म्हणून आज सगळ्या देशामध्ये जगामध्ये साजरा केला जातो. त्याच निमित्तानं आपल्याला जर मान्य करायचं झालं तर आपले जे पहिले महाराष्ट्राचे आणि आपल्या ज्या महाराष्ट्र राज्यातले जे क्रांती घडून आणण्याचं काम केलं तर राजमाता जिजाऊ यांनी. कारण की त्यांनी शिवबासारखा आपल्याला जन्माला पुत्र दिला. त्यांनी जर पुत्र नसता दिला तर आपल्याला हा महाराष्ट्र देशामध्ये एवढं आपल्याला स्वराज्य म्हणून एक त्यांच्याकडून एक अभिमान आपल्याला बाळगतो, आपण स्वराज्य म्हणून जगतोय, आपण राहतोय, खातो, तर ते आपल्या राजमाताच्या माध्यमातून. तर दुसरं एक उदाहरण म्हणजे स्त्री हक्क शिक्षणाचं म्हणजे परिवर्तन घडून आणायचं. माणसाच्या बरोबरीने पुरुषांच्या बरोबरीने त्याला समानतेचं वागणूक मिळावं म्हणून स्त्रीला पहिलं शिक्षणाचं प्रवाहात आणण्याचं काम आज महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सोबत राहून सावित्रीबाई फुले यांनी काम केलं. त्याचं आपण हे न विसरणारं आपण त्याचं हे आपल्यावरचं एक सन्मान आहे की न विसरण्यासारखं आहे की त्यांच्यामुळं आपण आज या महिला आज शिक्षित झाल्या. जर त्या जर नसत्या तर आज आपल्याला नुसते मूल आणि चूल हे त्यांना आज महिलांना पाहायला लावलं असतं. पण ते आज त्यांच्यामुळं नाही. आज महिला पुरुषांच्या बरोबर खांद्याला लावून उभा राहतात. आई म्हणून पण ते काम निभावते, बहीण म्हणून पण काम निभावते, त्याचं कार्य करते. आज महिला म्हणजे खूप काही त्याच्यासारखं कोणी नाही. म्हणून आज त्याचं सामर्थ्यवान त्याच्यासारखं सामर्थ्य आज देशामध्ये नाही तर जगामध्ये आहे. त्याच्यामुळं आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सगळ्या जगामध्ये साजरा करण्याचं भाग्य या महिलांनी, या वीर मातांनी आज आपल्याला त्यांच्यामुळे लाभलेलं आहे. माझ्या जेवढं मला बोलायचं तेवढं. जय हिंद, जय ना बोलता शुभेच्छा आज जागतिक महिला दिनाच्या व सर्वच महिलांच्या हार्दिक अशा शुभेच्छा. सचिन थोडं बस शब्द आगाऊ बोल. नाही केलेलं शुभेच्छा तर चप्पल काढ. शुभेच्छा तर डायरेक्ट चप्पल जागतिक महिला दिनाच्या गीत भारी बोलतो दुसरे ग्रंथ महाराष्ट्र 8 मार्च 2026 जागतिक महिला दिन या निमित्ताने मला महिलाच्या वतीने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी त्यांचे आभार मानून पुढील समाजासाठी या महिला दिनाच्या निमित्तानं माझ्या समाजावर किंवा माझ्या समाजाला जे काय चांगल्या प्रवाहात घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे जार दिलेलं आहे त्या जारप्रमाणे मी मागणी मांडण्यासाठी माझ्या समाजाला चांगल्या पद्धतीने प्रबोधन देण्यासाठी मी महाराष्ट्र शासन तहसीलदार साहेब यांच्याकडं
या महिला दिनाच्या निमित्ताने मीटिंग घेऊन मी माझ्या समाजाला चांगल्या परिवारात आणण्यासाठी, माझ्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व माझ्या समाजाला चांगले वळण देण्यासाठी, माझ्या समाजाची दारू सुटणे, माझ्या समाजाच्या ज्या बाया निघून जाते त्या बायाच्या विषयावर माझ्या समाजावर जो अन्याय होतो, माझा समाज जो शिक्षणातून वंचित आहे, माझा समाज जो जमिनीतून वंचित आहे, पीडित आहे, या समाजासाठी मी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी सोमवार दिनांक 9 या दिवशी मी शासनाकडे जागतिक महिला दिनानिमित्त बारडगाव सुद्रीक या कार्यक्रमाचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज बारडगाव सुद्रीक या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाच्या बहुसंख्य लोकांनी आणि प्रामुख्याने जयराम काळे आणि त्याचबरोबर ईश्वर काळे, अजून रंगीशा काळे असतील, अजून त्याचबरोबर सर्व पारधी समाजाचे जे बहुसंख्य नागरिक आहेत, महिला आहेत, यांनी आदिवासी पारधी समाजाच्या सर्व समाजाने बारडगाव सुद्रीक येथे त्यांच्या निवासस्थानी जागतिक महिला दिन साजरा